आपल्यासोबत भाजप नेते गोपीचंद पडळकर आहे। उद्धव ठाकरेंनी कुठेतरी संघाचा जो भगवा ध्वज आहे त्यावरच टीका केलेली आहे आणि कुठेतरी त्या भगवा ध्वजाला राजकारणात ओढण्याचा प्रयत्न झालेला आहे। खरं तर ही बाब अत्यंत खेदजनक आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचा सुपुत्र अशा पद्धतीनं इतक्या खालच्या लेवलला जाईल असं कधीच कुणाला वाटलं नव्हतं। भगवा हा आमच्या सगळ्यांचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। आम्हाला प्रचंड आस्था भगवा या विषय आहे। परंतु आता उद्धव साहेबांचा भगव्याशी काही संबंध राहिलेला नाही। त्यांचा आता हिरव्याशी पूर्ण संबंध झालेला आहे। हिरवाच त्यांची आता अस्मिता झालेली आहे। त्यामुळे त्यांनी अपसूक त्यांच्या तोंडातून हे शब्द आलं, परंतु याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होईल अशा पद्धतीचं महाराष्ट्रातली आणि देशातली लोक त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत। 4 जून नंतर मोदी डिमॉनिटायझेशन होईल असं उद्धव ठाकरे म्हणाले। बघा, मुळामध्ये आपण नीटपणे समजून घेतलं पाहिजे। या राज्यामध्ये आणि देशामध्ये जी लोक मोदी साहेबांना विरोध करतायत ती लोक जागा किती लढवत आहेत, त्यांचा आवाका किती आहे? उद्धव ठाकरे 21 जागा लढवत आहेत, शरदचंद्रजी पवार 10 जागा लढवत आहेत, तिकडं अरविंद केजरीवाल 22 जागा लढवत आहेत, अखिलेश यादव अखंड देशभराची भाषा करतायत ते 60 जागा लढवत आहेत। एवढ्या मोठ्या उत्तर प्रदेशमध्ये सगळ्या ठिकाणी पण त्यांच्या जागा ते लढवत नाहीत। ह्यांना खूप मर्यादा आहेत। परंतु कसं असतं, एखाद्या डबक्यातलं बेडूकसुद्धा डरावडराव करत राहतं। त्या पद्धतीनं ही लोक महाराष्ट्रामध्ये डरावडराव करतायत। मला खरं तर महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती करायची आहे, महाराष्ट्रातल्या लोकांना आव्हान करायचं आहे की यांना प्रचंड मर्यादा आहेत। देशभर भारतीय जनता पार्टीचं आणि NDAचं मोठं जाळं आहे। ह्या लोकांच्या नादाला लागून काहीच उपयोग होणार नाही। त्यामुळं 4 जूनच्या नंतर ह्यांची तोंड परत काळी झाल्याशिवाय राहणार नाहीत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।